जयंतीचा कार्यक्रम आहे आणि भगवद्गीतेचा श्लोक घेतलेला आहे। तर श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी दत्तपुराण नावाच्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे। संस्कृतमध्ये या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी श्री गुरुदेव दत्त यांच्या महात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामध्ये ज्ञान, कर्म आणि उपासना अशा 3 विभागांचा समावेश केलेला आहे। आणि श्री गुरुदेव दत्त यांनी सुद्धा आपल्या भक्तजनांना उपदेश करताना सांगितलं आहे की तुम्ही आपलं जे कर्तव्य कर्म हे निष्काम भावनेने करा, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे। अशा प्रकारचा कर्मयोगाचाच उपदेश दत्तप्रभूंनी सुद्धा आपल्या शिष्यांना केलेला आहे। ते सुद्धा स्वतः अखंड कर्मयोगी होते आणि म्हणून हा श्लोक सुद्धा कर्माशी आणि कर्मफलाशी संबंधित आहे आणि म्हणून तो आजच्या प्रवचनात त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे। कालच दत्तप्रभूंचा अवतार त्या ठिकाणी झाला, जयंती आपण साजरी केलेली असेलच। देव, परमेश्वर, ईश्वर, भगवंत अवतार केव्हा धारण करतो? भगवंताला या पृथ्वीवर अवतार धारण करण्याचं प्रयोजन काय आहे? तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की अवताराचं प्रयोजन काय आहे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। पृथ्वीवर जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माचा प्रभाव वाढतो, त्यावेळेस सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी या पृथ्वीवर प्रत्येक युगायुगामध्ये मी अवतार घेत असतो, असं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणून दत्त महाराजांच्या अवताराचं सुद्धा वेगळं काही प्रयोजन नाही। जेव्हा पृथ्वीवर असुरी शक्तीमध्ये वाढ झाली आणि त्या असुरी शक्तीचा मुकाबला करण्यासाठी देवता सुद्धा अपयशी ठरल्या, त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून दत्तप्रभूंनी वेगवेगळ्या स्वरूपात अवतार त्या ठिकाणी धारण केलेले आहेत आणि ते धारण करून सज्जनांचं रक्षण केलं आहे, दुर्जनांचा संहार केलेला आहे आणि धर्माचं उत्थान करून अधर्माचं खंडन करण्यासाठी त्यांचा अवतार आहे। आपल्या भक्तांच्या जीवनातील दुःख नाहीसं करण्यासाठी अशा प्रकारचा हा जागृत स्वरूपाचा अवतार आहे। तात्काळ प्रकट होणारी देवता म्हणजे दत्तप्रभू आहे। अघोरी शक्तीपासून आपल्या भक्तांचा किंवा सर्व जनतेचा त्या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी या दत्तप्रभूंचा त्या ठिकाणी अवतार कार्य आहे आणि म्हणून कालच दत्तप्रभूंची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली। तर या जन्मासंदर्भामध्ये जे दत्त परंपरेतील संत आहेत, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांनी अभंगातून दत्त अवताराचं जन्माचं थोडक्यात वर्णन केलं आहे। धैर्य अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले। म्हणून कालच्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर श्री गुरुदत्त प्रभू यांचा जन्म अत्रि ऋषी आणि अनुसया यांच्या उदरी त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा 3 देवांचे एकत्रीकरणाचं सामर्थ्य या श्री गुरुदत्त प्रभू यांना त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि म्हणून देव कोणाच्याही पोटी त्या ठिकाणी उदरी अवतार घेत नाही, तर त्यासाठी तसे माता तसे आई वडील सुद्धा असावे लागतात। म्हणून अत्रि ऋषी हे फार मोठे तपस्वी होते आणि माता अनुसया फार मोठ्या पतिव्रता होत्या। कारण अत्रि शब्दाचाच अर्थ आहे म्हणजे नाही, त्रि म्हणजे त्रिगुण रहित आणि अनुसया म्हणजे कोणाचाही द्वेष न करणारी द्वेषरहित माता। त्रिगुणरहित पिता आणि द्वेषरहित माता यांच्या उदरी श्री दत्तप्रभू त्या ठिकाणी अवताराला आले, जन्माला आले। दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना फकीर, मलंग, वाघ इत्यादी रूपामध्ये दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे। संत आता सांगितलं मी की संत एकनाथ महाराज यांना सुद्धा श्री दत्तप्रभूंनी दर्शन दिलेलं आहे आणि या दत्तप्रभूंची मूर्ती जर आपण बघितली तर त्रिमूर्ती, या त्रिमूर्तीचं वर्णन सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी केलेलं आहे बघा।
तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत, काटे जोळे पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पाया घडावा गरजती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. तीन शिरे सहा हात म्हणजे काय? ब्रह्मा विष्णू महेश यांचं सामर्थ्य श्री दत्तप्रभूंना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, त्याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर काठेमध्ये झोळी आहे त्यांच्या. झोळी कशासाठी? तर ते दररोज भिक्षा मागतात. आता एवढे मोठे दत्तप्रभू आणि भिक्षा का मागतात? तर ते एक प्रतीक आहे. भिक्षा कोण मागू शकतं? ज्याचा अहंकार गेला असेल. जे अहंकार जाण्यासाठी जे प्रतीक आहे ती त्यांची झोळी आहे. आणि पुढे जे श्वान आहे, ती चार पुत्री त्यांच्या फोटोच्या पुढे असतात, ती म्हणजे चार वेदांचं प्रतीक आहे. नित्य जान्हवीचे स्नान. आता गंगेचं दुसरं नाव जान्हवी पण आहे आणि म्हणून गंगा नदीमध्ये ते नित्य स्नान करतात. तर दुसरा अर्थ पण आहे त्याचा की जान्हवीच्या शब्दाचा अर्थ ज्ञान पण होतो. माता शोभे जटाभार. जे दत्तांची जर प्रतिमा फोटो आपण पाहिला तर त्यांच्या डोक्यावर जटाभार आहे, तर ते त्यांच्या योगी स्वरूपाची जाणीव करून देतात आपल्याला, त्याचं प्रतीक आहे. आणि शंख चक्र गदा आहे, सामर्थ्याचंच प्रतीक आहे. आणि त्यांच्या पायामध्ये खडावा असतात, त्या नेहमी गरजतात म्हणजे आवाज करतात आणि म्हणून त्यांच्या पादुकांचे आपण पूजन त्या ठिकाणी करत असतो. तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. दिगंबर या शब्दाचा अर्थ आहे वस्त्ररहित आणि म्हणून दत्तप्रभूंनी या चारही दिशांना वस्त्र मानलेलं आहे. तर असे जे दिगंबर आहेत त्यांना गोबाराय म्हणतात माझा नमस्कार. त्यांच्या मागे उभी असलेली गाय पृथ्वी किंवा कामधेनूचं प्रतीक आहे आणि औदुंबराचं वृक्ष त्यांना सर्वात प्रिय आहे. आणि म्हणून दत्तप्रभूची प्रतिमा जरी नसली आणि फक्त औदुंबराची जरी पूजा केली आपण तरी सुद्धा ती दत्तप्रभूंना त्या ठिकाणी पावत असते. तर असे हे जे दत्तप्रभू आहे त्यांच्या दिनचर्या जर आपण बघितली, कारण दत्तप्रभूंचा जो अवतार आहे ते गुरुतत्व आहे. श्री गुरुदत्त यांचा अवतार म्हणजे गुरुतत्व असून गुरु स्वरूपात पूजली जाणारी ही एकमेव देवता आहे. सत्ययुगापासून ते आजपर्यंत कलियुगामध्ये दत्तप्रभूंचा वावर सर्व ठिकाणी आहे. इतर जे अवतार झाले ते निज धामाला परत गेले, परंतु दत्तप्रभूंचा वावर मात्र आजही पृथ्वीवर आहे. आणि म्हणून त्यांचं वास्तव्य कुठे असतं तर मेरू पर्वतावर. स्नान ते काशीला मणिकर्णिका घाटावर करतात आणि चंदनमुठी प्रयागराज संगमावर. आणि दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागतात आणि दुपारचं जेवण पांचाळेश्वरला घेतात. आणि प्रवचन कथा कीर्तन करायचं असेल तर बिहारमधील नैमिषारण्यात त्या ठिकाणी करतात. योग साधना करायची असेल तर गिरनार पर्वतावर आणि ध्यान करायचं असेल तर बद्रीनाथ आणि निद्रा घेण्यासाठी मात्र आपल्या महाराष्ट्रातील माहूरगडावर त्या ठिकाणी ते येत असतात. तर अशा प्रकारची दिनचर्या त्यांची आहे. या दिनचर्येवरून आपल्या लक्षात येतं संदेश आहे की अखंड भ्रमण आहे त्यांचं आणि अखंड ते कर्मयोगी आहेत. म्हणून सतत कर्म करा. दुपारच्या वेळेमध्ये कुठेही झोपेसाठी जागा काढली का त्यांनी? आपण दुपारी किती वेळा झोपतो? भक्तांना संदेश दिलाय त्यांनी की दुपारी झोपू नका, सतत कर्म करा. पण आपण दुपारी वामकुक्षी घेतो की नाही? काही त्यांची वामकुक्षी 11 वाजेपासून 5 वाजे लोक राहतात. ही वामकुक्षी होईल का? 10-15 मिनिटासाठी तुम्ही आराम करू शकाल. परंतु दत्तप्रभूंनी हा संदेश दिलेला आहे आणि जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे गुरुतत्व असणार आहे. कारण ते अविनाशी आहेत, अयोनी संभव आहेत आणि म्हणून